डेव्हलप केलं ना तर जबरदस्त होऊ शकते। ते फार पुरातन आहे ना, पुरातन आहे छान आहे म्हणजे ते तुम्हाला पण थोडं थोडं तरी जपता आलं पाहिजे। अंडर मध्ये हे जे उपाय ते लोक काहीच लक्ष देत नाही, याची सुधारणा व्हायलाच पाहिजे। बरोबर ना। तुम्ही खरंच मला विश्वास होत नाही की मुंबईमध्ये कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये वसलेलं हे आपलं एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आजची आपली भटकंती खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी असेल। कारण का सांगा, 1400 ते 1500 वर्ष अशी जुनी वास्तू आपल्या या मुंबईत आहे, मायानगरीत, ते पण कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये। ते कुठे मी तुम्हाला सांगेनच। आता मित्रांनो, मी आलो आहे जोगेश्वरीमध्ये, आणि जोगेश्वरीमध्ये पूर्वेला म्हणजे अर्थात ईस्टला आल्यावरती या ठिकाणाला आपण पोहोचतोय। या ठिकाणाची गुगल मॅप लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, प्लीज ती पाहू शकता। मित्रांनो, व्हिडिओ 2 भागामध्ये होतील, तर आता सुरुवात करूया भाग 1 ला। नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, मुंबईतील कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये वसलेलं एक ऐतिहासिक ठिकाण आहे, तर आपण ह्या ठिकाणालाच भेट देतोय। आणि हे तुम्ही आता इथे पाहू शकता, माझ्या मागेच आपली जोगेश्वरी गुफा आहे। या गुफेबद्दल इथे खूप काय माहिती आहे, ती आधी आपण वाचून घेऊया। जर मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे आणि चॅनलचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। चला माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती, इथे जोगेश्वरी लेणीबद्दल खूप काय माहिती दिलेली आहे। भारतीय पुरातत्व संरक्षण द्वारा या लेणीला भारतीय राजपत्राची अधिसूचना 27/4 दिनांक 26/5/1909 ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे। भारतीय पुरातत्व संरक्षण मुंबई मंडळ। तर ओव्हरऑल तुम्ही पाहू शकता इथे आपली आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडियाने 1909 मध्ये म्हणजे 26/5/1909 ला याला डिक्लेअर केलं आहे की हे खूप इम्पॉर्टंट अशी मॉन्युमेंट आहे आपल्या इंडियाची। पण मला असं वाटतं 125 वर्षानंतर सुद्धा ह्याची अवस्था ही खूपच बिकट आहे। तुम्ही इथे पाहू शकता, अजून तर आपण एंट्री नाही केली, एंट्रन्सलाच आपल्याला एवढं दिसतंय, आतमध्ये गेल्यानंतर कळेल। चहू बाजूनी सगळीकडे वस्ती तर आहेच, वस्तीला विरोध नाही आहे, पण जे काय आपले आर्किओलॉजिकल गोष्ट आहे, मॉन्युमेंट्स आहेत, त्याला थोडं जपणं हे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं खूप मोठं कर्तव्य आहे। आणि मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र टुरिझमच्या दृष्टिकोनाने त्या लोकांनी ह्याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे। काय वाटतं काका तुम्हाला? नाही, आम्हाला तर वाटतेच याची सुधारणा व्हायलाच पाहिजे। बरोबर ना। तुम्ही आजच आले की नाही? आमची दुसरी वेळ आहे। अच्छा, गेल्या वर्षी आलो होतो। ओके। पण बदल काय झालेला नाही, अजून सुद्धा नाही, बदल दिसतच नाही। तुम्ही राहायला कुठे? वरळी कोळीवाडा। वरळी कोळीवाडा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे वरळी कोळीवाडावरनं हे काका सुद्धा आलेले आहेत इथे, आणि हे दुसऱ्यांदा आले आहेत। असेच इतिहासप्रेमी जे असतात, जे आपली भेट देतात खूप साऱ्या गोष्टींना, असेच आपले इतिहासप्रेमींची सुद्धा एक इच्छा आहे की असं व्हावं आणि चांगल्या प्रकारे आपला इतिहास जपावा। बरोबर ना काका? बघू आता, देवाची इच्छा, काय होईल ते होईल। आपण एक छोटासा प्रयत्न करू। प्रयत्न करायलाच पाहिजे। आम्ही पण आमचे नगरसेवक आहे, त्यांना सांगू शकतो। ओके, कारण मुंबईमध्येच आलेलं आहे। हो हो, बरोबर बरोबर। तर शेवटी कुठे ना कुठे तरी कॉन्टॅक्ट होऊन काहीतरी होऊ शकतो आणि व्हायलाच पाहिजे। बरोबर, इतिहास जपणं ही काळाची गरज आहे। काळाची गरज आहे। बरोबर, येणाऱ्या पिढीला आपण काय दाखवणार? येणाऱ्या पिढीला हे माहीत पण नाही पडत। नाही, आणि हे 6व्या शतकातलं आहे, म्हणजे जवळजवळ 1500 वर्ष जुना इतिहास आहे। बरोबर। तर इथून पुढे हा इतिहास राहील की नाही ही खूप मोठी शंका आहे। चला मित्रांनो, पुढे आपण पाहूया अजून काय काय। मंदिर चांगलं आहे, एकदम व्यवस्थित आहे। ओके, आतमध्ये खूप आहे, म्हणजे डेव्हलप केलं ना तर जबरदस्त होऊ शकते। ते फार पुरातन आहे ना, पुरातन आहे, छान आहे म्हणजे ते तुम्हाला पण थोडं थोडं तरी जपता आलं पाहिजे, बाकी काय, एकदमच त्याचा पूर्ण इतिहास नाही घालवायचा। थोडा लिकेज आहे, आता बघितल्यानंतर समजेलच। धन्यवाद काका। तुमचं नाव?
विश्वनाथ वरळीकर. विश्वनाथ वरळीकर, अरे वा, प्रॉपर मुंबईकर आहे तुम्ही तर. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, आता आतमध्ये चाललोय मी, तर पाहूया आता अजून काय काय आपल्याला या लेण्यांद्वारे इतिहास उलगडतोय. तर सर्वप्रथम आपण इथे आलो आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, हा एंट्रन्स आहे या लेण्यांचा. फार मोठा असा द्वार आहे हा. माझ्या हाताच्या वरनंच तुम्हाला कळत असेल किती मोठा दरवाजा आहे. ही आय थिंक सो त्यावेळेतील विश्रांतीची जागा होती किंवा गेट टाईपच होत आहे. हे पहिला असे माइलस्टोन्स होते जे होते, पण ते काढले आहेत. आता का काढले आहेत त्याच्यापाठी काय माहीत नाही आहे, पण ते काढले आहेत. वरती तुम्ही झाड सुद्धा पाहू शकता. हे खूप रिस्की आहे ॲक्च्युली, खूप तळावरती आहे हे झाड. मित्रांनो, आता आतमध्ये आलो आहे आणि तुम्ही शांतता पाहू शकता. खरंच विश्वास होत नाही आहे, मुंबईमध्ये वसलेली ही एक लेणी आहे. मला ॲक्च्युली लाईट ऑन करावी लागली कारण काहीच दिसत नाही आहे, ते खूपच अंधार आहे. तुम्ही पाहू शकता. हे नेमकं काय होतं काही आयडिया नाही आहे, पण एक हे ना कसं तरी वेगळा आकार आहे. काहीतरी एक स्टॅच्यूच आहे हा, पण तो नेमका कळत नाही आहे. हे असं का झालं माहीत नाही. हे तुम्ही पाहू शकता का, कशाच्या आधारावर आहे बघा. तर समोरच आपलं जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. त्या अगोदर आपण मंदिरात जाऊया आवाज न करता. तर आता मंदिरातून तर बाहेर पडलो आहे. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ते बरेचसे अजून मंदिर आहेत, तिथेच आपण चाललो आहे. आता तुम्ही पाहू शकता पूजासुद्धा होते. आता तिथून आपण शंकराच्या मंदिराकडे वळूया. तर तुम्ही हा पाहू शकता, हा सभा मंडप आहे. पूर्ण देवीच्या चौबाजूनी हे खांब आहेत. मित्रांनो, ही जी लेणी आहे ना, ती एकाच दगडामध्ये एवढी कोरलेली आहे आणि त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ही कशा प्रकारे कोरली गेली असेल. माफ करा, अंधार असल्यामुळे तुम्हाला फार काही दिसणार नाही. आता आपण उजेडात जाऊ तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी दिसतील. पण जेव्हा तुम्ही इथे व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, इतकं तर नक्की आहे. मगाशी आपण इथूनच आपण आतमध्ये आलो
आणि इथून आपण असं हे मंदिरातनं जाऊ गेलो. मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर आता इथून आपण शिव मंदिराकडे चाललो. मध्ये मध्ये लाईट सुद्धा आहेत, पण तरी पण अंधार थोडाफार आहेच. सो मित्रांनो, इथे तुम्हाला एकच करायचं आहे, जिथे जिथे तुम्हाला पाणी दिसेल तिथे जरा जपून या, पाय घसरण्याची शक्यता आहे. आणि पण आता आलं थोडं उजेडामध्ये, तर इथे तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे पिलर्स आहेत या पूर्ण लेण्यांचे ते सगळीकडे. फक्त एकच करायचं तुम्हाला, इथे आल्यानंतर बिलकुल दंगा मस्ती काही नाही करायचं. खूप पवित्र अशी जागा आहे, खूप शांतता आहे आणि ही शांतता जपणं खूप गरजेचं आहे. इथे खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे. तर आपण आता महादेवाच्या मंदिराकडे जाऊया. मी तुम्हाला खरंच सांगू शकत नाही, इतकं छान वाटतं इथे. हे तुम्ही पाहू शकता कोणत्या पिलरवरती आणि किती कमी बेसमध्ये हे मंदिर उभं आहे. हे संपूर्ण गुहेमध्येच आहे. तुम्हाला जरी पेंट केलेलं दिसत असेल तरी हे गुहेमध्ये मंदिर आहे आणि हे पण एक गुहेचाच भाग आहे. इथे तुम्ही वरती घंटासुद्धा पाहू शकता किती मोठा आहे. तर हे आहे आपले श्री जोगेश्वर महादेव मंदिर. चला महादेवाचं दर्शन करूया. इथे पडला होता मित्रांनो, फक्त एकच तक्रार आहे या लेण्यांबद्दल की इथे खरंच इंडियन आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटने थोडं लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. कारण इथे तुम्ही पाहू शकता हे पावसामुळे खूपच चिखल आहे आणि खूप घसरण आहे. जर तुम्ही इकडे येत असाल ना तर कृपा करून पाय एकदम जमून या व्यवस्थित, जेणेकरून कुठे पडणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि इथे तुम्ही पाहू शकता ते दगडांवरनं आपण आता हो चॅनलवाला नाही, चॅनलवाला यूट्यूब चॅनल भटक्या सीड म्हणून आहे यूट्यूबला. म्हणूनच ॲक्च्युली मी तेच आता बोललो की हे जे आहे ना, हां पुरातन मंदिर आहे. हो, खूप वर्ष म्हणजे पांडवकालीन आहे. हां पांडवकालीन मंदिर आहे. आणि या पावसाळ्यामध्ये ना या इथे अशी परिस्थिती असते ना की चिखल असतो. हो इथे शंकराचं मंदिर आहे. हो. मग दर्शनाला हनुमान मंदिराकडे जातात. हो. लोकांना इथे गैरसोय होते. हो, त्याच्यावर कोणीच पुरातन खात्याचं जे डिपार्टमेंट आहे तेच ॲक्च्युली आता मी बोलत होतो की इंडियन आर्किओलॉजिकलने एवढं बोलले आहेत की हे खूप ऐतिहासिक आहे, तर इथे त्याच्यावर कोणच दखल घेत नाही. काहीच दखल घेत नाही. हो त्याच्यावरती दखल घेऊन पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण त्रास आहे. हां आज हे जे नाला हा गेलेला आहे, हो हा जो नाला बाहेर याला ड्रेनेजच नाहीये मला वाटतं बाहेर काय. लाईन आहे ना, चॉकअप असते दरवेळी पाऊस पडला, मोठा पाऊस, हां की जे संपूर्ण गुडघाभर पाणी असतं. ओके, या संपूर्ण हे पूर्ण भरतं का? अरे बापरे. पाणी असतं. त्या पाण्यातनं लोक कसं मंदिरात जाऊन दर्शन घेणार हा मोठा प्रश्न आहे. तिथे लोक बीएमसी काय फक्त साफसफाई करते, बाकी इतर गोष्टी कोणत्या होत नाही. त्यांच्या अंडरमध्ये हे जे गुंफा येते ते लोक काहीच लक्ष देत नाही. ओके, पण प्रयत्न केला असेल ना आपण सगळ्यांनी मिळून लेटर वगैरे द्यायचा किंवा काय, काहीच नाही होत का त्याच्यावर? इम्प्लिमेंट काहीच होत नाहीये. ते देखरेख फक्त माणूस आहे तो, पण फक्त साफसफाईला आहे त्याच्याकडे. पण ती सुद्धा होत नाहीये माझ्या मते इथे. नाही हे सर्व चिकट असते. तर मित्रांनो बघा, तुम्ही सुद्धा एक हॅशटॅग द्या या गोष्टीला, कारण आपली संस्कृती आणि आपला इतिहास हे आपल्याला जपावं लागेल आणि ही आपली एक नैतिक जबाबदारी आहे. आता इथून जायचं का? इथे का आतमध्ये? ओके, मगाशीच मला काका बोललेले जाताना थोडं सांभाळूनच जा. तर त्या अजून एका गुहेमध्ये आलो आपण. इथे सुद्धा खूप ड्रेनेज आहे बघा. पूर्ण तिथे आहे का? हा हनुमान मंदिर आहे.
मी बाहेर जाते अरे रे ते लोकांची वस्ती आहे पुढे पुढे, हा त्यामुळे चॉकअपच आहे फुल. पुढे ट्रेनिंग लाईन पुढे रस्त्यावर सोडली गेली पण चॉकअप आहे ना चाळी येत ना ठराविक आहे. बाकी सगळ्यांना काढून टाकलं 2000 घरं गेली. काय बोलताय? ती अपात्र होती म्हणून की नाही तुला तर तुम्ही बघायच्या त्यांच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे एवढं केलं तर मग हे एवढं करायला काय करू शकतात जिल्हाधिकारी. तेच प्रॉब्लेम आहे ना. काय केला मारुती राय तूच काय ते कर आता. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मारुती रायाच्या ह्या गुहेतून बाहेर आणि इथे तुम्ही माझ्या पाठीसुद्धा पाहू शकता एक गुहा जाते तिथे पण खूपच घाण आहे आणि इथे खूपच चिखल आहे त्यामुळे इथे जाऊ शकत नाही आपण. तर आता आपण जाऊया गणपती मंदिरकडे आपल्या. तर तोच एक पुन्हा स्ट्रगल करायचा आपल्याला. इथून जाण्याचा पर्याय हा एकच सहारा आहे बाकी सगळं चिखलच आहे. इथे गुहेतून जेव्हा बाहेर पडलो तेव्हा एक गोष्ट मला लक्षात आली की इथे सुद्धा काहीतरी आहे. तर इथल्या जाणकारांना मी विचारलं तर त्यांनी हे सांगितलं की ही आदिमाया अंबाबाई आपली जी महालक्ष्मी आहे हा तिचा आकार आहे आणि तिच्या आकाराला इथे पूजलं जातं हे तुम्ही पाहू शकता. ॲक्च्युली हा देवीचा साक्षात आकारच आहे. देवीचा हा चेहरा बाकी हे सगळं शरीर आणि हे हात. तर अशा प्रकारे कितीतरी रहस्य आहेत आपल्या या लेण्यांमध्ये. खरंच मला विश्वास होत नाही की मुंबईमध्ये कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये वसलेलं हे आपलं एक ऐतिहासिक असं ठिकाण आहे. तर इथे मला काहीतरी दिसलं आहे तर आपण तिकडे जाऊया पण तिकडे जाण्यासाठी हा खूप मोठा स्ट्रगल पार करूया आधी. तर ह्या एक लेण्या आहेत. हे आय थिंक सो एक लाईटचा आय थिंक सो हे एक हे जप तप करण्यासाठी मेडिटेशनसाठी ही असलेली जागा असेल मे बी. कारण दिशा पण पूर्वेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे सोयीस्कर बसण्यासारख्या पण जागा आहेत या जिथे बसून तुम्ही जप तप करू शकता. एक सिंगल माणूस बसू शकतो अशी जागा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता ही जे कपाट टाईप दिसतोय ना तुम्हाला इथे ॲक्च्युली पूर्वी दिवा वगैरे किंवा मशाल वगैरे असे जाळत असतील कारण तिथे काजळीवरती पण धरलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता ही इथे सुद्धा सेम आहे. ही ड्रेनेज लाईन आहे पूर्वी 6व्या शतकातली ड्रेनेज लाईन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो हे थोडं लांब नेतो तर तुम्हाला लक्षात येईल. हा आपला शिवपरिवार आहे. हे भगवान शंकर आहेत पार्वती आहेत आणि ही पूर्ण त्यांचे आकार आहेत हे भगवान शंकर आणि पार्वतीची. आता काही लोक विवाद करतील ह्यावरती पण ठीक आहे जाऊ दे. आणि हे असं लेण्यांचा काही भाग आहे तर ते वरती फार काही एक्सप्लोअर नाही करू शकत आपण म्हणजे इथे जाण्यायोग्य नाही आहे. पण तिथून पुढे आता जाऊया. वरती दत्त मंदिर आहे तर दत्त मंदिराकडे वळूया आपण. तर मित्रांनो आता जोगेश्वरी मातेच्या मंदिरच्या बाहेरच आहे आपण आणि इथून आता मला वरती तिकडे दत्त मंदिरकडे जायचं आहे. तर पाणी आहे खाली तुम्ही पाहू शकता इथे. फक्त पाय सांभाळून जावं लागेल. बरं वाटलं ॲक्च्युली पण थोडं जपूनच. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता 2 द्वारपाल आहेत या मंदिराच्या द्वाराला
आपण ॲक्च्युली मगाशी आलो ते मला वाटतं पाठून आलो आहे, पाठचा मार्ग होता हा. ॲक्च्युअल समोरून मार्ग आहे मंदिरात येण्याचा. आणि इथे वरती समोरच दत्त मंदिरकडे आपण चाललो आहे. हो 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 हो. काका दत्त मंदिर वरती आहे, इथे आहे का? मग इथे वरती जाण्यासाठी मार्ग? ओके, फिरून जायला लागतं का? तर असा मार्ग आहे. आणि हे मगाशी तुम्हाला मी बोललो जसं की हनुमान मंदिरच्या इथून येताना, अरे बापरे, हां हां, तर हा ॲक्च्युली योगेश्वरी देवीचा द्वार, मोठा खरा द्वार. आणि या लेण्यांचे काही भाग आहेत जे मे बी पुरे होऊ शकले असते अजून. तर आता वरती जाऊया, आपल्याकडे खूप टाईम कमी आहे. 1 वाजता मित्रांनो मंदिर बंद होतं. इथे तुम्ही पाहू शकता काही पक्षीसुद्धा बसलेले आहेत ते समोर. हे काही अखंड असे दगड आहेत, मोठे मोठे पाषाण. तर वरती हे दत्त महाराजांचं मंदिर आहे ते. आता इथे जाण्यासाठी काय करावं लागेल ते आधी पाहूया. चला मित्रांनो पुढे जाऊया. तर मित्रांनो आता इथे भाग 1 संपलेला आहे. आता पुढील व्हिडिओ हा भाग 2 मध्ये येईल आणि तो खूप छोटा असेल, त्यामुळे काही काळजी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.